दिवस आहे। आजचा दिवसाचे कामकाज संपलेले आहे। आता मी सत्र कालावधीतील कामकाजाची सांख्यिकीय माहिती सदनासमोर ठेवतो। एकूण बैठकींची संख्या 7, प्रत्यक्षात झालेले कामकाज 48 तास 16 मिनिटे, रोजचे सरासरी कामकाज 6 तास 53 मिनिटे, मंत्री उपस्थित नसल्यामुळे वाया गेलेले वेळ 40 मिनिटे, अन्य कारणामुळे वाया गेलेला वेळ निरंक, शोक प्रस्ताव 3, प्रश्नासंबंधी माहिती, तारांकित प्रश्न, प्राप्त झालेल्या प्रश्नांची संख्या 1900, स्वीकृत झालेल्या प्रश्नांची संख्या 280, उत्तरित झालेल्या प्रश्नांची संख्या 37, अतारांकित प्रश्न, प्राप्त झालेल्या प्रश्नांची संख्या 1, तारांकित प्रश्नातून अतारांकित झालेल्या प्रश्नांची संख्या 365, प्राप्त झालेल्या उत्तरांची प्रश्नांची संख्या 580, अल्पसूचना प्रश्न निरंक, सार्वजनिक महत्वाच्या बाबी संबंधी अर्धा तास चर्चेच्या सूचना, प्रश्नाच्या उत्तरातून उद्भवलेल्या प्राप्त झालेली संख्या 22, स्वीकृत झालेली संख्या 13, चर्चा झालेली संख्या 2, इतर बाबीतील सर्वसाधारण प्राप्त झालेली संख्या 36, स्वीकृत झालेली संख्या 26, चर्चा झालेली संख्या 1, अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आले 6, महाराष्ट्र विधान परिषद नियम 93 सूचना, एकूण सूचना 24, स्वीकृत सूचनांची संख्या 20, सभागृहात निवेदन झालेल्या सूचनांची संख्या 9+, सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आलेली एकूण निवेदने 10, महाराष्ट्र विधान परिषद नियम 260 अन्वये प्रस्ताव, एकूण प्राप्त झालेल्या प्रस्तावाची संख्या 2, चर्चा झालेल्या प्रस्तावाची संख्या 2, महाराष्ट्र विधान परिषद नियम 289 अन्वये प्रस्ताव, प्राप्त झालेल्या प्रस्तावाची संख्या 1, मान्य झालेल्या प्रस्तावांची संख्या 6, अमान्य झालेल्या प्रस्तावांची संख्या निरंक, चर्चा झालेल्या प्रस्तावांची संख्या निरंक, लक्षवेधी सूचना, एकूण प्राप्त झालेल्या सूचनांची संख्या 472, मान्य झालेल्या सूचनांची संख्या 97 पेक्षा जास्त, चर्चा झालेल्या सूचनांची संख्या 25, विशेष उल्लेखाच्या सूचना, एकूण प्राप्त सूचनांची संख्या 149, मांडण्यात आलेल्या व पटलावर ठेवलेल्या सूचनांची संख्या 125, औचित्याचे मुद्दे, एकूण प्राप्त झालेले औचित्याचे मुद्दे 110, मांडण्यात व पटलावर ठेवण्यात आलेले औचित्याचे मुद्दे 87, नियम 46 अन्वये मंत्री महोदयांनी केलेली निवेदने 6, अल्पकालीन चर्चा, महाराष्ट्र विधान परिषद नियम 97 अन्वये प्राप्त सूचनांची संख्या 14, मान्य झालेल्या सूचनांची संख्या 14, चर्चा झालेली सूचनांची संख्या 6, शासकीय विधेयके, विधान परिषद विधेयक पुनर्स्थापित करण्यात आली 4, संमत करण्यात आलेली विधेयके 4, विधानसभा विधेयके पारित करण्यात आली 14, विधानसभेकडे शिफारसी शिवाय परत पाठवण्यात आलेली विधेयक धन विधेयक 2, अशासकीय ठराव, एकूण प्राप्त झालेल्या सूचनांची संख्या 83, स्वीकृत झालेल्या सूचनांची संख्या 70, चर्चा झालेल्या सूचनांची संख्या निरंक, अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चा करण्यात आली। सन्माननीय सदस्यांची उपस्थिती, जास्तीत जास्त उपस्थिती 88.68%, कमीत कमी उपस्थिती 45.28%, एकूण सरासरी उपस्थिती 75.47%। बंकिमचंद्र चट्टोपाध्याय लिखित वंदे मातरम या गीतास दिनांक 7 नोव्हेंबर 2025 रोजी 150 वर्ष पूर्ण झाली। या ऐतिहासिक पर्वानिमित्त सभागृहामध्ये वंदे मातरम या संपूर्ण गीताचे समूह गायन दिनांक 8 डिसेंबर 2025 रोजी करण्यात आले। सभागृहाचे कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य केले आणि शेवटच्या 2 दिवसात काल 11 प्रश्न झाले, आज 10 प्रश्न झाले। मी आपणा सर्वांचे मनापासून आभार मानतो। या अधिवेशनाचा समारोप करताना माननीय मुख्यमंत्री, दोन्ही माननीय उपमुख्यमंत्री, माननीय उपसभापती, माननीय संसदीय कार्यमंत्री, सर्व माननीय मंत्री, माननीय राज्यमंत्री, माननीय तालिका सभापती, माननीय मुख्य प्रतोद, माननीय गटनेते, सर्व सन्माननीय सदस्य तसेच विधिमंडळाचे, सुरक्षा विभागाचे, मंत्रालयीन व सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच मध्यम कर्मी यांनी केलेल्या सहकार्याबद्दल मी त्यांचे पुनश्च आभार मानतो। विधान परिषदेच्या पुढील अधिवेशनासंबंधीची घोषणा मी खालील घोषणा करतो। महाराष्ट्र विधान परिषदेचे पुढील अधिवेशन सोमवार दिनांक 23 फेब्रुवारी 2026 रोजी विधान भवन मुंबई येथे घेण्यात येईल। सभागृहाचे कामकाज आता संपले आहे। राज्यपालाकडून पुढील प्रमाणे संदेश आला आहे। मी आचार्य देवव्रत
महाराष्ट्राचे राज्यपाल भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद 174 खंड 2 उपखंड क द्वारे मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून याद्वारे रविवार दिनांक 14 डिसेंबर 2025 रोजी होणाऱ्या सभागृहाच्या बैठकीच्या समाप्तीबरोबरच महाराष्ट्र विधान परिषदेचे अधिवेशन स्थगित करीत आहे. आपण सर्वांनी राष्ट्रगीतासाठी उभे राहावे.